नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. 2 ऑगस्ट रोजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला असून आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रताप पाटीलसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम मारतळा येथे सोसायटीचे बाळू पाटील यांनी कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले होते. या कीर्तन सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घेतला असून यावेळी सर्व आलेल्या नागरिकांनी, महिलांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे आयुष्य वाढावे यासाठी त्यांना व त्यांच्या पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लोहा कंधार मतदारसंघातील लोकांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे मंत्री व्हावे अशी विठुराया चरणी प्रार्थना केली आहे. मारतळा या ठिकाणी आपल्या भागाचे भाग्यविधाते, कार्यसम्राट, विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब तसेच बँकेचे नवनिर्वाचित संचालक युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचबरोबर मध्यवर्ती बँकेला बिनविरोध निवडून आलेल्या संचालिका प्रणिताताई देवरे चिखलीकर या संपूर्ण कुटुंबासाठी मारतळा या ठिकाणी मारतळा येथील चेअरमन बाळू पाटील, माली पाटील मारतळेकर यांच्या वतीनं प्रवीण पाटील चिखलीकर साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम राष्ट्रीय कीर्तनकार श्री विशाल महाराज खोले, राष्ट्रीय कीर्तनकार यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे. भावी आमदार प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त बाळू पाटील मारतळेकर यांनी वाढदिवसाचा केक त्यांच्या हस्ते या ठिकाणी कापण्यात आला. त्याचबरोबर या भागाचे भाग्यविधाते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांना लवकरच पांडुरंग प्रसन्न व्हावा आणि त्यांचं येणाऱ्या मंत्रिमंडळात मंत्रिपद त्यांना मिळावं ही विठ्ठलचरणी प्रार्थना. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, राज्याच्या उपविधान समितीचे अध्यक्ष आणि ज्यांची नुकतीच जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जवळपास 4थ्यांदा बिनविरोध अशी निवड झाली, ते आदरणीय लोकनेते माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा 2 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस आणि युवा नेते, भावी आमदार, तरुणांचे हृदयसम्राट प्रवीण पाटील चिखलीकर यांचा 4 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस, त्या दोघांचाही संयुक्त वाढदिवस या ठिकाणी ए.के. संभाजी मंगल कार्यालयात मारतळा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन शंकर उर्फ बाळू माधवराव पाटील ढगे यांनी या ठिकाणी आयोजन केलं. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार विशाल महाराज खोले यांच्या अमृतवाणीतून जनतेचा जनसागर हा कीर्तन सोहळा आणि साहेबांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी या ठिकाणी आपण उसळलेला पाहिला. उपस्थित सर्व जनसमुदायांची मागणी होती की साहेबांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळो आणि पांडुरंग येत्या काळामध्ये लवकरच ही सर्व जनतेची इच्छा पूर्ण करू अशा प्रकारची प्रार्थना. आणि साहेबांचं आणि प्रवीण पाटलांचं आरोग्य चांगल्या पद्धतीनं राहावं, जनसेवेसाठी ते सक्षम राहावेत म्हणून उपस्थित सर्व जनसमुदाय आणि या कीर्तनातून साहेबांचं अभिष्टचिंतन करण्याचा कार्यक्रम, अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम मारतळा नगरीमध्ये या सर्व जनसमुदायांच्या उपस्थितीमध्ये बाळू पाटील मारतळेकर यांनी आयोजित केला. त्याला चांगला प्रतिसाद जनतेने दिला, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो.